नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना जे काही प्रोत्साहन मिळतं, जे काही लाभ मिळतात, ते आपण या व्हिडिओत टाकत असतो, जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असते. असंच आज आपण शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झालेली आहेत, त्यावर प्रोत्साहनपर लाभ हे किती भेटणार आहेत आणि कोणाला भेटणार आहेत, याबद्दल सविस्तरमध्ये जी-आरमध्ये वाचून तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हा प्रोत्साहनपर लाभ जी-आरमध्ये जो आलेला आहे, प्रोत्साहनपर लाभ कुणाला मिळतात. फर्स्ट पॅराग्राफ आहेत, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. तर मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, काय सांगितलेलं आहे यात? जर तुम्ही सन 2022-23 आणि म्हणजे आपल्या सोप्या भाषात 2022 मध्ये तुम्ही घेतलेले आहेत कर्ज, 23 मध्ये घेतलेले आहेत आणि 24 मध्ये घेतलेले आहेत. या 3 वर्षापैकी तुम्ही 2 वर्ष, कोणतेही 2 वर्ष समजा, म्हणजे पीक घेतले आणि वेळेवर कर्ज परतफेड केले तुम्ही, म्हणजे चालू केले. असं नाहीत की तुम्ही थांबलेले आहेत. या वर्षी थांबले आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही भरले, तर तुम्हाला भेटणार नाहीत, असं यात सांगितलेले आहेत. यांचं म्हणणं आहे की 2023 मध्ये, 2024 मध्ये आणि 2025 मध्ये जर तुम्ही पीक कर्ज घेतलंय, पीक कर्जाची उचल केली आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर, म्हणजे तुमचे जे आर्थिक वर्ष संपते, की कधी संपते? 31 मार्चला आपला आर्थिक वर्ष संपतो. त्यापूर्वी 30 जून पूर्वी किंवा 30 जून पूर्वी, म्हणजे 30 जून आपला शेतीचा आर्थिक वर्ष असतो. 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार, म्हणजे 30 जून किंवा जे आपले बँक आहेत त्या नियमानुसार तुम्ही जर विहित वेळेत जर तुम्ही कर्ज भरला असेल, म्हणजे चालू परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये भेटणार. तुम्ही विचार करा मित्रांनो, तुम्ही सलग 2 वर्ष जर चालू असल्यास तरच तुम्हाला कर्जमाफी म्हणजे प्रोत्साहनपर लाभ भेटणार आहेत. 3 वर्षापैकी 2 वर्ष जरी तुम्ही सलग परतफेड केली तर तुम्हाला भेटणार आहेत, असं यात सांगितलेलं आहे. तर हा मुद्दा तुम्हाला संपला. दुसरा मुद्दा आहे सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल. आता काय सांगितलेलं आहे यात? जर तुम्ही 23-24 आणि 24-25 मध्ये जर तुम्ही विहित मुदतीत पीक कर्ज घेतलंय आणि ते 50,000 पेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांना तुम्ही जितके घेतलेले आहेत कर्ज 50,000 पेक्षा कमी जर घेतलेले असेल तर तेवढी भेटणार. तुम्ही जर 10,000 रुपये घेतले तर तुम्हाला 10,000 भेटणार. कमीत कमी तुम्हाला 5,000 रुपये भेटणार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला प्रोत्साहनपर लाभ 50,000च्या खाली जर तुमचे कर्ज असेल तर तुम्हाला जेवढे कर्ज आहेत तेवढे भेटणार आणि कमीत कमी तुम्हाला 5,000 रुपये असं भेटणार, असं यांचं सांगणं आहे. म्हणजे हा 2 मुद्दा तुम्हाला संपले. हा आहेत प्रोत्साहनपर लाभ. हा 2 मुद्दा प्रोत्साहनपर लाभ आहेत. आता उपरोक्त कर्जमाफी एकवेळ समझोता
व प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. आता काय काय निकष आहेत ते लाभ मिळविण्यासाठी? हे बघा, सदर योजनेचा लाभ घेत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी म्हणजे तो एकटा शेतकरी हा ग्राह्य धरण्यात येईल. त्यांचं म्हणणं आहे, नियम आहेत. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाहीत. यांचं म्हणणं आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिलेला आहे त्यांना प्रोत्साहनपर लाभ भेटणार नाहीत. दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा काय आहे? सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. म्हणजे जे आहेत राष्ट्रीयकृत बँक, स्टेट बँक असो, बँक ऑफ इंडिया, हे राष्ट्रीयकृत बँक आहेत. खाजगी बँका जे आहेत ICI वगैरे, HDFC, हे जे बँक आहेत हे, आणि प्रादेशिक बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुम्हाला माहीतच आहे. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. म्हणजे त्यांना सुद्धा ही योजना लागू राहील. कोणती? तर प्रोत्साहनपर लाभ. प्रोत्साहनपर लाभ विषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो, कर्जमाफीबद्दल नाहीत. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे, तसेच ॲग्रीस्टॅग आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. तर यासाठी अजून एक नियम आहेत. शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण असणे गरजेचे आहे आणि ॲग्रीस्टॅग जे आपण फार्मर ID बनवलेले आहेत ते नोंदणी असणे अनिवार्य आहेत. तर मित्रांनो, हा आहेत प्रोत्साहनपर लाभ. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. म्हणजे प्रोत्साहनपर लाभ असो, शेतकरी कर्जमाफी असो किंवा काही असो, हा व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून आपण एक एक मुद्दा समजून घेणार आहोत. या व्हिडिओत आपण फक्त प्रोत्साहनपर लाभ कोणाला भेटणार आहेत हेच आपण समजून घेतलं. पुढच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कोण पात्र असणार नाहीत, म्हणजे कोणाला हा कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभ भेटणार नाहीत. यासाठी आपण पुढच्या व्हिडिओत बोलणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.